माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते। असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मानवी जीवनातील सगळ्यात मोठी शोकांतिका श्रीमंती वाढली पण अन्न पचन होत नाही याच्यासारखा गरीब माणूस जगात कुणीच नाही। जीवन चहा बनवण्यासारखे आहे। अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुःखांना विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या। आभाळभर नसलं तरी ओंजळभर का होईना जगणं स्वतःचं असावं। जीवनात येणारे सुखदुःखाचे, यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात। सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो। मनातून उतरणे आणि मनामध्ये उतरणे हे आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते। आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही। त्यागाशिवाय काहीही मिळवणे अशक्यच आहे। श्वास घेण्यासाठीही आधी श्वास सोडावा लागतो। आपल्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक गोष्टींचा त्याग केलाच पाहिजे, अन्यथा आपल्या ध्येयाचा आपल्यालाच त्याग करावा लागेल। माणसाने समोर बघायचं की मागे यावर पुष्कळसं सुख अवलंबून असतं। आपल्याकडे संयम असणे आवश्यक आहे। आपण प्रतीक्षा करणे शिकले पाहिजे आणि मग योग्य वेळी आपल्या मेहनतीचे, कष्टाचे फळ आपल्याकडे नक्कीच येईल। पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरीही त्यातून नेहमी पाप घडत असतं आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची गणती कोणाकडेच नसते। काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय दुसरा कोणीच नसावा। ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान विष आहे, परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे। आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे। नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल। आपण स्वतःशी वाद घातला तर उत्तरे सापडतील, दुसऱ्याशी वाद घालत बसलो तर असंख्य प्रश्न निर्माण होतील। म्हणून स्वतःशीच बोलावं, आनंदात राहा। दिखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्यात येणारी माणसं ओळखणं सोपं जातं। भावनेला तिथेच जास्त तडा जातो जिथे जास्त विश्वास ठेवला जातो। माणसानं जसं आहे तसंच वावरलं की दिखाऊपणाचं ओझं त्याला कधीच छळत नाही। क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही। वेदनेला नेहमी कळ नसली तरी जगण्याचे बळ मात्र नक्कीच असते। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।